ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी धडा अभ्यास 13वा आपण पाहिलेला आहे. अदस आणि इदम हे शब्द आपण पाहिलेले आहेत. त्या शब्दांचा वापर करून आणि पंचमी विभक्ती कुठे कुठे होते हे धातू आणि अव्यय आणि तरफ प्रत्यय लक्षात घेऊन आपण वाक्य बनवणार आहोत. वाक्य बनवताना त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की इदम अदस का प्रयोग करे. म्हणजे जरी आपल्याला एषः आणि सह माहिती असेल तरी एषःच्या ऐवजी इदम वापरायचं आहे. अयम इमौ इमे पुल्लिंगात, इयम इमे इमाह स्त्रीलिंगात, इदम इमे इमानी नपुंसकलिंगात. आणि अदस शब्द आपल्याला वापरायचा आहे असौ, असौ, अमु, अमीही. आणि नपुंसकलिंगामध्ये अदह, अमु, अमुनी. अशा प्रकारे आपल्याला पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगामध्ये शब्द वापरायचे आहे. बघा सुरुवात करतोय पहिल्या वाक्याला. हम्म बर. यह बालक धर्म से प्रमाद करता है. हा मुलगा धर्मापासून स्वतःला थांबवतो किंवा धर्माविषयी चुका करतो. हा मुलगा जवळचा असल्यामुळे अयम मुलगा बालकः प्रमाद्यति. प्रमाद्यति हा धातू आहे आणि प्रमाद्यति धातू आल्यामुळे धर्म शब्दाची पंचमी विभक्ती होणार आहे. तो आपण नियम पाहिलेला आहे. पुढे वह शिष्य इस पाप से रुकता है, बचता है, थांबतो. हा तो शिष्य या पापापासून थांबतो. विरमती आपल्याला वापरायचा आहे. बचता आहे त्यासाठी विरमतीच आपण वापरूया. तो शिष्य असौ, लाईन सोडूया. असौ शिष्यः, शिष्यः इस अस्मात् पापात विरमती. या पापापासून तो शिष्य थांबतो. पुढे सांगतात मेरा पुत्र पाप से घृणा करता है. माझा मुलगा पापाविषयी किंवा पापाची काय करतो घृणा करतो. पापाविषयी द्वेष भावना ठेवतो म्हणजे नाही केलं पाहिजे असा. जसा एखाद्या गोष्टीची आपल्याला चिळस येते किंवा नको नकोसं वाटतं त्याला जुगुप्सते हा धातू आपण पाहिलेला आहे. माझा मुलगा मम अजून तुम्हाला गेलेलं नाहीये पण मम शब्द आपल्याला माहिती आहे. मम पुत्र जुगुप्सते. आता जी पंचमी विभक्ती होणार आहे ती मी मुद्दामून नंतर लिहितोय आणि वर्णन पण करतोय. जुगुप्सते आल्यामुळे पापात पंचमी विभक्ती होणार आहे. कशाची घृणा करतो पापाची घृणा करतो. पापात जुगुप्सते. पुढे समजलं नाही तर विचारायचंय. यह गुरु उस शिष्य को इस पाप से हटाता है. वह यह गुरु
अयम गुरुहू जवळचा असल्यामुळे आपण शब्द वापरतोय इदम आणि गुरु पुल्लिंग असल्यामुळे इदम शब्दाचं पुल्लिंग रूप आपण वापरत आहोत. गुरुहू अयम गुरुहू अ, हटाता हे बाजूला करतो. त्या हटवण्यासाठी काय शब्द आहे आपल्याकडे? निवारयती. एवढं झालं पहिला सोपं वाक्य. तो हा गुरु निवारण करतो. कोणाचं करतो? तर उस शिष्य को. अ, असं अयम इमव नाही, आदर्श शब्द आपल्याला वापरावा लागेल. आदर्श मला समोर ठेवायला लागेल कारण की मलाही थोडा आदर्श लक्षात नाही. असं अमूम शिष्यम, कारण की हे शब्द जास्त लागत नाहीत. पण हो, उपनिषदांचा वगैरे अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला हा अदस शब्द लागतोच. अदस आणि इदम हे त्या एशः पेक्षा जास्त वापरलेले आहेत. तर द्वितीय विभक्ती आहे अदस शब्दाची अमुम. बरोबर, अमुम शिष्यम. उस शिष्य को इस पाप से, अस्मात जवळचा असल्यामुळे इदम शब्दाचं पंचमी रूप निवारयती धातूमुळे झालं पापात, आणि पापात पंचमी असल्यामुळे अस्मात येणार कारण की अस्मात हे जवळचं दाखवण्यासाठी आहे. पुढे, जौ से इन पशुओं को हटाओ, निकालो. आता या ठिकाणी आज्ञा करतात. मग आपल्याला निवारयती वापरून चालणार नाही, तर निवारयतीचं लोट लकाराचं रूप वापरावं लागेल. कारण की आज्ञा करतात. जसं पठतीचं होतं पठतू, तसं निवारयतीचं होईल निवारयतू. आता आपण या ठिकाणी कर्ता घेऊया भवान, कारण की कर्ता दिलेला नाहीये. मग दिलेला नसेल तेव्हा आपण घेतो. मग आपण तू, त्वम असा सुद्धा घेऊ शकतो. भवान असा सुद्धा घेऊ शकतो. भवान घेतोय कारण की त्याचं प्रथम पुरुषाचं एक वचन लिहिता येतं म्हणून. भवान आप पशुओं को हटाओ. आता आपण पशु अनेक आहे, तुम्ही या जवसापासून अ, जनावरांना बाजूला करा. पशून जसं गुरुहू गुरु गुरवः, गुरुम गुरु गुरुन. मग झालं पशून निवारयतु. भवान पशून निवारयतु. तू या प्राण्यांना जनावरांना काय कर? बाजूला कर. या पशूंना, या जवळचा आहे. अयम इमव इमे, इमम इमौ इमान. इमान पशून निवारयतु. मग कशापासून? निवारयतु धातू आल्यामुळे होणार पंचमी विभक्ती ज से. मग आता आपल्याला शब्द गेलेला आहे यवह. मग आपण पंचमी करणार राम रामात, यवह यवात. षष्ठी विभक्ती, 6वं वाक्य, ईश्वर से यह लोक उत्पन्न होता है. मग आता आपण प्रभवती वापरू शकतो, उद्भवती वापरू शकतो. प्रभवती. कोण उत्पन्न होतं? तर हे जग उत्पन्न होतं. मग आपण असं पण म्हणू शकतो लोकह, कारण की लोक आपण हा शब्द पाहिलेला आहे. लोक शब्दाचे दोन अर्थ, लोक म्हणजे लोक माणसं, आणि लोक म्हणजे मृत्यू लोक वगैरे असा. लोकह प्रभवती हे झालं छोटं वाक्य. कधी पण मोठं वाक्य तुम्हाला बनवायचं असेल आणि समजत नसेल कशाची काय विभक्ती करायची, कर्ता आणि क्रियापद लिहून टाकायचं. कोण उद्भवतं? कोण उत्पन्न होतात? लोक. लोकः प्रभवती. मग आता कोणापासून होतात? ईश्वर. ईश्वरापासून, पासून आलं म्हणजे पंचमी, किंवा प्रभवती धातू जेव्हा असतो त्यावेळी आपण काय? पंचमी करतो. असंही लक्षात घेतलं तरी चालेल. बघा, 7वं वाक्य आहे, गंगा हिमालय से निकलती है. गंगा हिमालयातून निघते. गंगा प्रभवती म्हणू शकतो आपण. आता उद्भवती घेऊ. एकदा प्रभवती एकदा उद्भवती, आपल्याकडे धातूंची काय कमी नाहीये. अ, हिमालयापासून उद्भवती, हिमालयापासून आल्यामुळे पंचमी म्हणा, किंवा उद्भवती धातू असल्यामुळे पंचमी. हिमालयात उद्भवती. गंगा हिमालयातून उत्पन्न होते. 8वां, बीजों से अंकुर उत्पन्न होते हैं.
बीजोन से. आता अनेक बियांपासून अंकुर निर्माण होतात. मग कोण निर्माण होतात? अंकुर. मग त्याची करूया आपण प्रथमा. अंकुराः जायन्ते म्हणूया आता आपण. जायन्ते. अंकुराः जायन्ते. उत्पन्न होतात. कशापासून? बीजांपासून. मग एक जर असतं तर आपण म्हटलं असतं बीजात रामात. पण अनेक आहेत. बीजेभ्यः का रामेभ्यः. बीजों से अंकुर उत्पन्न होता है. बीजे अंकुराः बीजेभ्यः जायन्ते, प्रभवती, प्रभवन्ति, उद्भवन्ति. काही म्हणा, तिघांचा अर्थ एकच आहे. बर, पुढे. 9वा. वह देवदत्त पितासे क्षिप्ता है. वह देवदत्त सह, सह नाही वापरायचे, असौ. असौ देवदत्तः. आता पिता शब्द निलीयते. 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 मग आता निलीयते धातू आल्यामुळे पंचमी म्हणा, किंवा वडिलांपासून लपतो पासून आल्यामुळे पंचमी म्हणा. शब्द आपल्याकडे आहे जनकात. आपण खरं तर पिता पण वापरू शकतो, पण पिता वापरल्यानंतर आपल्याला म्हणावं लागेल पितुहू, जो शब्द आपण अजून पाहिलेला नाही. पण आपण लिहूया. वापर माहिती नाही पण लक्षात ठेवा. पितुहू म्हणजे पंचमी पितू शब्दाची. अ, जनकात. देन 10. वह वैश्य इन चावलों से उड़ीद को बदलता है. तो वैश्य या तांदूळांना उडीदाच्या बदल्यात देतो. तो वैश्य या तांदूळांना उडीदांच्या बदल्यात देतो. तो वैश्य. असौ वैश्यः प्रतियच्छति. पहिला आपण सोपं वाक्य लिहूया. कर्ता आणि क्रियापद. प्रतियच्छति. असौ वैश्यः प्रतियच्छति. काय करतो? इन चावलों से उडीद को बदलता है. म्हणजे तांदळाच्या ऐवजी काय देतो? उडीद देतो. अ, इन चावलों से. अस्मै आभ्याम एभ्यः. एभ्यः तंडुलेभ्यः. आपल्याला मागे शब्द गेलेला आहे. तंडुले. तुमच्या लक्षात नसेल, असेल असेल तर चांगलंच आहे. एतेभ्यः तंडुलेभ्यः उडीद. उडीदसाठी आपल्याला शब्द गेलाय माश. आता एक उडीद देणार का? नाही. माशान प्रतियच्छति. असौ वैश्यः एतेभ्यः तंडुलेभ्यः माशान प्रतियच्छति. ओके. 11. उस यति से यह कवी अधिक कुशल है. आता दोघांचं कंपॅरिझन, तुलना होते. उस यती से, त्या यतीपेक्षा हा कवी अधिक कुशल आहे. हा कवी अयम कवी. कुशल दोघांमध्ये असल्यामुळे कुशल तरह. कवी पुल्लिंग असल्यामुळे तरह. जर या ठिकाणी स्त्रीलिंग असतं तर तर तरा. नपुंसकलिंग असतं तर तर तरा. अयम कवी, तरम. त्या कवी, त्या यतीपेक्षा. मग त्यासाठी शब्द आहे, आपल्याला जावं लागेल त्या अमुष्मात. कारण की त्या दूरचा आहे, म्हणजे अदस शब्दाची पंचमी विभक्ती करावं लागेल. का? दोघांचं कंपॅरिझन होत असताना पंचमी विभक्ती होते. अमुष्मात. अमुष्मात यते हे, यती शब्द आपल्याला गेलाय मागे. अमुष्मात यते हे अयम कवी ही कुशलतरह. जरी आहे दिलं नसेल तरी आपण लावायचं आहे. 12वं वाक्य. हम्म. धन से ज्ञान अधिक बडा है. आता ज्ञान मोठे म्हणून आपण पहिला ते लिहूया. ज्ञानम गुरुतरम. मोठ. आता ज्ञानम नपुंसकलिंग असल्यामुळे गुरुतरम
पुल्लिंग असतं तर गुरुतरः, स्त्रीलिंग असतं तर गुरुतरा. ज्ञानम गुरुतरम अस्ति, ज्ञान मोठं आहे. मग तरफ प्रत्यय असल्यामुळे पंचमी विभक्ती होणार तर धन से. मग धनात ज्ञानम गुरुतरम अस्ति, धनापेक्षा ज्ञान गुरुतर आहे. 13वा वाक्य. इस कवि के बिना कौन कथा कहेगा. भविष्यकाळ. कोण सांगेल या कवीशिवाय, कोण कथा सांगेल. बघा. अ, कह कोण, कथा आवडती वस्तू गोष्ट आहे. कह कथाम कथयिष्यति, कोण कथा सांगेल, क्वेश्चन मार्क. या कवीशिवाय, आता विना शब्द आला, विना बरोबर द्वितीया होते, तृतीया होते, पंचमी होते. मग आता आपण पंचमीच्या पाठात आहे म्हणून पंचमी लिहूया सुरुवातीला, द्वितीयाही होते म्हणून द्वितीया लिहूया आणि तृतीयाही होते. मग कवे हे विना कह कथाम कथयिष्यती. कथयती हा वर्तमान काळातला आहे. त्याचं भविष्यकाळ करताना आपण इष्य लावतो. पठ पठिष्यती, वद वदिष्यती, गम गमिष्यती, धाव धाविष्यती, कथ कथयती होतं त्याचं कथयिष्यती. कारण की तो 10वीतला मुलगा आहे, दशम गणातला धातू आहे तो. 14व. उस गुरु के पास से इस ग्राम में आया हूं. त्या गुरुपासून या गावात आलो. आया हूं. आता हूं म्हटलं प्रेझेंट टेन्स, आऊंगा फ्युचर टेन्स, आया हूं पास्ट टेन्स. त्या गुरुपासून अमुष्मात गुरोः, अमुष्मात गुरो गुरो हो, त्या गुरुपासून या गावास. आता गाव हे पुल्लिंग शब्द आहे. अयम इमौ इमे इमम, इमम ग्रामम आगच्छत. आगच्छत जसं पठती अपठत, धावती अधावत, आगच्छती आगच्छत, आयाहू. इमम ग्रामम, मग करता काय काही घेऊ शकतो आपण. जर सांगणारच तो असेल, मी त्या गुरुपासून या गावात आलेलो आहे, मग आपल्याला अगच्छत घेऊन चालणार नाही. कारण की अहम त्याच्या जोडीला अहमचाच जो शब्द आहे तोच येणार. अहम अमुष्माद गुरोः इमं ग्रामम आगच्छम, आलो. अपठम अवदम अहसम अरक्षम, तसं आगच्छतीचं आगच्छम. पुढे 15वं वाक्य, सेकंड लास्ट, उपांत्य वाक्य. गाव से दूर वह विद्यालय है. ग्रामस्य, आता आपण दूरेन वापरू शकतो, दुरात वापरू शकतो, दूरम वापरू शकतो. पण दूर या अर्थाच्या शब्दांमध्ये षष्ठी विभक्ती वापरायची किंवा पंचमी पण. ग्रामस्य दूर, ग्रामस्य दूरात, ग्रामस्य दूरात वह विद्यालय है, असौ विद्यालयः अस्ति. ग्रामस्य दूरात असौ वह विद्यालय है. ती शाळा गावापासून दूर आहे किंवा गावाच्या दूर आहे. शेवटचं वाक्य. उस गुरु से विद्या पडता हूँ. आपण पाहिलं होतं ज्याच्यापासून आपण शिकतो त्याची पण पंचमी विभक्ती होते किंवा पासून शब्द आल्यामुळे पंचमी, मराठीमुळे सोपं. त्या गुरुपासून शिकतो. अमुष्मात गुरोः पठामि. विद्या शिकतो. मग विद्या कर्म असल्यामुळे विद्याम पठामि.
अशा प्रकारे ही 16 वाक्य आपण पाहिलेली आहेत. त्यांनी सांगितलंय वाक्य बनावं. आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण वाक्य बनावं घेऊया. तर तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल. जुगुप्सतेचं एक वाक्य बनवायचे. पटापट तुमचा आता बोलायचा वेळ चालू. याच्यामध्ये काय नाही समजले विचारा. हे काय 13व्या पाठाची वाक्य आहेत. हम्म. तर वाचताना सगळं, ऐकताना सगळं कळतं. फक्त स्वतः लिहायला गेल्यानंतर कळत नाही. आपली सुरुवात होते हिंदी वाक्यांपासून. तर आता हळूहळू हिंदी पण जमेल तेवढं तुम्ही लक्षात घ्या, नाहीतर मी ट्रान्सलेशन करतच आहे. बघा, जुगुप्सतेचं एक वाक्य सांगा पटापट. जुगुप्सते. घृणा करतो एखाद्याचा, रागद्वेष करतो. बोला. हम्म, हम्म, राग. हा, द्वेष करतो. बोला बोला पटापट. हम्म. हम्म. पहिला करता सांगा, कोण द्वेष करतो. आपण तेवढं छोटंसं वाक्य लिहूया आणि मग त्यात पंचमी ऍड करूया. करता सांगणं तर सोपं आहे भरपूर. दुर्योधन पांडवांचा द्वेष करतो. हा, मग दुर्योधनची कुठली विभक्ती होणार? पंचमी. करता का पण बरं? कोण द्वेष करतोय? नाही, प्रथमा करता येतो, करता हा, ठेवलाय ना. दुर्योधन करताय. जुगुप्सते. बर, कोणाचा द्वेष करतो? पांडवांचा. पांडवांचा. पांडवांची कुठली विभक्ती होणार? पंचमी. का? पंचमी. जुगुप्सते आलं म्हणून. मग मी अ, पांडवात असं लिहिलं तरी पण चालेल. कारण किंवा ते अनेक आहेत म्हणून पांडवेभ्य जुगुप्सते. रामात एक वचन, रामेभ्य बहुवचन. बर, पुढचा अच्छा. शब्द आहे विरमती. सांगा चला. थांबतो, एखादी गोष्ट करण्यापासून थांबतो, जे शक्यतो वाईट गोष्ट. चांगली पण असू शकते पण वाईट घेऊया आपण. हम्म. कशापासून थांबतो? वाईट. बोला. आम्ही संस्कृत अध्ययनापासून थांबतो. एक वाक्य आहे फक्त. बोला पटापट बोला. अं, विरमती. अहम. सर, ओरडण्याला काय म्हणतात? ओरडण्याला क्रोध करण्याचा आपण हम्म. म्हणूया. क्रोध करणे. अच्छा, क्रोधच का? मग अहम. सुंदर वाक्य. मी स्वतःला क्रोध. हा. स्वतःला काय म्हणतात ना, क्रोध क्रोधात. हे करण्यापासून थांबवणे. क्रोध करण्यापासून क्रोधात. थांबवतो. हा, अहम हम. क्रोधात विरमामि. क्रोधात विरमावे. वीर. अहम असल्यामुळे पठामी. विरमती विरमामी. विरमावे. पुढे प्रमाद्यती. तेच थांबणेच, पण निगेटिव्ह सेन्स मध्ये. हा, बोला. हम्म. निगेटिव्ह ना. हा, प्रमाद्यती. बोला बोला बोला. मराठीत सांगा. ईर्ष्या. जसं हा आपण क्रोध घेतलं. हा. अहम. ईर ईर्ष्या. मी ईर्ष्या स्वतः म्हणजे काय म्हणतो ना, हम्म. ईर्ष्या करणं हे करतो. हा, ईर्ष्या. ईर्ष्या थांबवतो. शब्द कसा आहे किंवा सांगा बरं. ईर्ष्या आला ना. स्त्रीलिंग, स्त्रीलिंग आहे. हा, मग तो कसा चालणार? सीता सारखा. सीता शब्दाची पंचमी सीतासारखा. सीताया. हा, ईर्ष्या शब्दाची पंचमी सीता या. ईर्ष्यायाः. ईर्ष्या. इत्याया. या अहम हा. ईर्ष्यायाः प्रमाद्यामी. बरोबर. ओके, पुढं जायते. उत्पन्न होणे. सांगा. सोपं आहे आता हे.
धनश्री ताई, बीजापासून अख्खा फळ श्लोक तुम्हाला उत्पन्न. माहिती आहे तुम्हाला अख्खा श्लोक. हा, जायते. बीजापासून नाही, दुसरं सांगा. बीजापासून जायते म्रियते वा नाही. जायते म्रियते वा कदाचिन नाही नाही, माणसे. याच्यापासून ते उत्पन्न होतं, त्याच्यापासून ते होतं, त्याच्यापासून ते होतं. अच्छा अच्छा. दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, 62 नंबरचा. क्रोधात हा. क्रोधात भवती ज्या क्रोधात भवती समूह ध्यायती समूह विषयान् पुंसः ज- संगात तेषुपजायते, संगात सं- संजायते कामः, क्रोधात कामात संजायते क्रोधो कामात बीजायते, कामात क्रोधो जायते क्रोधात क्रोधात भवति भवति सम्मोहः, समूह समूह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. समूह स्मृती विभ्रमः. मग बघा, कामात, इच्छेपासून काय होतो? कामात क्रोधः क्रोध जायते, जायते. कामापासून क्रोध निर्माण होतो, क्रोध पूर्ण होतो. नाही झाली इच्छा तर. उद्भवती, बोला. तसंच आहे ते, उद्भवती सुद्धा. हम्म. हम्म. क्रोधात उद्भवति उद्भवणे समूह पण म्हणजे उत्पन्नच ना सर? हा, उत्पन्नच. अर्थपूर्ण सांगा. इच्छेपासून इ- हम्म. इच्छेपासून मार्ग ओके. उत्पन्न होणे. इच्छा, संस्कृत शब्द आहे. इच्छाभ्य, अनेक इच्छांपासून. हम्म. मार्गाः, एक नाही, अनेक मार्ग. मार्गाः उद्भवन्ति. इच्छाभ्य मार्गाः उद्भवन्ति, कारण की मार्ग कर्ता बहुवचनात आहे, म्हणून क्रियापद पण बहुवचनात. प्रभवती, बोला. सेम, समानम एव. प्रभवती. हम्म. चालवा चालवा, डोकं चालवा. हम्म. पाण्यापासून वीज निर्माण होते. हा, जलेभ्य. वेगळं आहे पण. हरकत हम्म. नाही. जलेभ्य हम्म. विद्युत, वेगळा शब्द चालतो हा, तकारांत शब्द आहे. विद्युत प्रभवती. हम्म. असे सुचलं पाहिजे. चला. प्रतियच्छती म्हणजे कशाच्या तरी बदल्यात काहीतरी देतो. हम्म. करता घ्या कोणीतरी. कशाचे तरी हा. पूर्वी वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जात असे काय? पुरा. बार्टर सिस्टीम. ओके. पुरा, पूर्वी. वस्तुभ्य, पंचमी, अनेक वस्तूंच्या बदलीत वस्तू. आय थिंक वस्तू हा स्त्रीलिंग शब्द आहे बहुतेक. वस्तू हा बघायला गेलं तर, किंवा वस्तू नपुंसकलिंग शब्द आहे बरोबर. मग तो चालताना चालणार वेगळा. मधु मधु मधुनी, वस्तू. पुरा वस्तुभ्य वस्तू प्रति यच्छति. आता हे वाक्य गेलं भूतकाळामध्ये, बरोबर का? पुरा वस्तुभ्य वस्तू प्रति यच्छति, बरोबर. आणि भूतकाळामध्ये काय लागतो सांगा बरं जरा. अ अ अ लागतो ना, लागतो. मग या ठिकाणी अ आल्यानंतर कुठली हा. संधी होईल? अप्रतियत हा, धातूच्या आधी लागतो, अ- उपसर्गाच्या आधी नाही. मग आता अप्रतियच्छति. प्रति आणि यच्छती यांच्यामध्ये लागणार, बरोबर. हम्म. धातूच्या पूर्वी अ लागतो असं प्रति म्हटले आपण. उपसर्गांच्या पूर्वी अ ओके. नाही म्हटले. मग हम्म. त्या ई आणि अ मध्ये हम्म. कुठली संधी होईल? हम्म. ईच्या पुढे अ ई आलेला आहे. आणि अ मध्ये हा. य य होतो ना. हा. प्रत्यक्षति. य आणि मग य प्रत्यक्षति. प्रतियच्छत, कारण की अपठत. तसं हम्म. प्रत्ययच्छत. चला, वर्तमान काळातच बनवा. प्रत्येक. हम्म. निलीयते, लपतो. कोणापासून कोण लपतो? बाकीच्या नको बोला. सूर्य आभाळाच्या. आभाळाच्या मागे लपतो, जगाच्या आभाळापासून नाही मागे लपत. जगाच्या. नाही ना, हा आभाळाच्या पाठीमागेच ना मग. हा. लपणे ना. हा. पण आभाळाच्या कसं, पाठीमागे लपतो पुत्र. किंवा चंद्र ढगांच्या आड लपतो. ते वेगळं होईल.
कोणापासून तरी चंद्र बोला लपतो. ना का? पटकन. जसं तुम्ही माझ्यापासून लपताय तर मी अ, कोणतरी वेगळा आहे. तसं ढग ते ढगांच्या बाबतीत अच्छा. होईल का? नाही. नाही. सूर्य अंधकार लपणे ना. नाही, बोला बोला, तुम्ही बोला. लपतो, जसं दोन्ही व्यक्ती पाहिजे. मूल. मूल. हा, मूल आईपासून लपत असं. लपत नाही काय काय? म्हणतात ना. ओके, ठीक आहे. पुत्र हे झालेलं आहे वाक्य. हे पुत्र मातुः, षष्टी, जसं पितुः मातुः किंवा हम्म. हम्म. अंबायाः. आपलं सोपं, अंबायाः निलीयते. येते. 4 मिनिटं 35 सेकंद. चला पुढे. पटुतरः, बोला. हुशार. पण हम्म. कोण कोणापेक्षा हुशार? हम्म. कोण कोण? सर, बिरबल पिता आणि काय तो, अ, अकबर. अकबर नाही, बिरबल आणि त्या बिरबलला आपण वीरबल बिरबल म्हणूयात. हुशार आहे ना. वीर अच्छा. बलः अकबरात पटुतरः. पटुतर. पटुतरः. चला, गुरुतरः नाही म्हणून पृथक, वेगळा. कोण कोणापेक्षा वेगळं आहे? मनुष्य प्राण्यांपासून वेगळा आहे. हा. मनुष्य. प्राण. आणि हम्म, पशुभ्य, प्राणी शब्द वेगळा चालतो. पशुभ्य प्राणीं शब्द येतो. प्राणी प्राणिनो प्राणिनः. पशुभ्य पृथक अस्ति. हम्म. पण पशुश्रेष्ठच आपल्यापेक्षा बरं का. विना. नको, विना दुरात. दुरात घ्या, चला. दुरात. कशाच्या दुरात काय आहे? हम्म. बोला. सूर्य पृथ्वीपासून दूर आहे. सूर्य पृथ्वी, धरा घेऊया आपण, सोपं होईल. धरायाः दूरात अस्ति. आता दूरात असती. शब्दाबरोबर जो शब्द असेल त्याची षष्टी करायची, केली. सूर्य दूरात असती. अंतिकात, जवळ. बोला. निकट. अंतिकात. पृथ्वीच्या जवळ मंगळ ग्रह आहे. अ, मंगळ ग्रह मंग पृथ्वीच्या जवळ. मंगळ मंगल ग्रह मंगल ग्रह अस्ति. ग्रह पृथ्वीच्या असतो. जवळ. जवळ. धरायाः चाल आहे ना. अंतिकात. अंतिकात. सुंदर. पुढे जे आपल्याकडून सुटलं होतं, विनाचं बनवा. चला, विनामध्ये तृतीया, द्वितीया, तृतीया, पंचमी, चतुर्थी सगळं होतं. चतुर्थी नाही, द्वितीया, तृतीया, पंचमी. विना, शिवाय. आणि एक सोडलं होतं ते पण घेऊन टाकूया, कशाला कोणाला. अजून आहे 1 मिनिट 47 सेकंद. गुरुतर. शिवाय. बोला, शिवाय. गुरुशिवाय ज्ञान नाही. पुढचं आम्ही बोला. तेच म्हणतो दुसरं गुरुशिवाय सांगा, विद्या दुसरं नाही. सांगा. हा, दुसरं सांगा. हा. बरं, ठीक आहे, दुसरं सांगूया. हम्म. विनयाशिवाय विद्या नाही. तर हे आपलं नेहमीच आहे, म्हणजे विद्या हम्म. विना, हम्म. विद्या विना मोक्ष नास्ति. कारण की ज्ञान विद्यासारखंच आहे. मोक्ष न अस्ति. तृतीया पण होऊ शकते. गुरुतर, शेवटचं. गुरुतर मोठा, श्रेष्ठ. हम्म. बोला, 1 मिनिट गुरुतर राहिलं. श्रेष्ठ. हम्म. गुरु शिष्यापेक्षा श्रेष्ठ असतो. दुसरं बोला. गुरुः शिष्यात गुरुतरः. असं मग ते गुरु 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 शिष्यापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरु गुरुतरः, गुरु पुल्लिंग असल्यामुळे गुरुतरः पुल्लिंग. जॉईन करा, आपण एक संधी शिकूया. अशा प्रकारे आपण वाक्य बनाव पण बनवले आणि
वाक्य सुद्धा सोडवले. नंतर तुम्ही पुस्तकातून सोडवलं. बघून क्रॉस चेक करा की तुमचं पण बरोबर येतंय का न बघता. ठीक आहे. हम्म.